एकाच वेळेस दोन वेगवेगळे कॅन्सर झाले होते. डॉक्टरांनी पण अतिशय जोखमीचं असल्याचं त्यांना सांगितल्यानंतर आता काहीही करायचं नाही. पुणे येथे राहणारे छान आनंदी आयुष्य जगत होते. 2-2.5 महिन्यापूर्वी गालाच्या भागामध्ये छोटीशी जखम जाणवली. दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. ती बघितल्यानंतर सांगितलं आपण याची बायोप्सी करणं गरजेचं आहे. त्याच्यात त्यांना हिरडीचा कॅन्सर असण्याचं निदान झालं. सीटी स्कॅन करून घेतला. त्यात लक्षात आलं की तो आजार हिरडीपासून खालच्या हाडापर्यंत पण पोहोचलेला आहे आणि गळ्यामध्ये पण छोटीशी ग्रंथी आहे. कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की शस्त्रक्रिया करावी लागेल. कुटुंबीय थोडेसे घाबरले, कारण ऑलरेडी बायपास झालेली आहे, स्ट्रोक येऊन गेलेला आहे आणि डायबिटीज बीपी असताना तोंडाच्या कॅन्सरची मोठी शस्त्रक्रिया करून हाड काढणं हे कुठेस तरी त्यांच्या मनाला पटत नव्हतं. कोणीतरी सल्ला दिला, आयुर्वेद औषधं घेऊन बघितले, पण तोपर्यंत आजार कमी होण्याच्या ऐवजी वाढलेला होता. वेदना पण व्हायला लागल्या. पुणे येथील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती झाले. पोटाची सोनोग्राफी केली. त्यांच्या आतडीवरती पण एक गाठ आहे. पेट स्कॅन केली, एंडोस्कोपी केला. 2 सर्जरीज एका वेळेस करण्याची रिस्क अतिशय जोखमीचं असल्याचं त्यांना सांगितल्यानंतर डिस्चार्ज घेतला आणि ते घरी गेले. जे काही पुढील आयुष्य आहे ते आनंदात घालवायचे. कुठून तरी त्यांना माझ्याबद्दल माहिती मिळाली. ते आजी आजोबा त्यांची मुलं पुण्याहून नाशिकला आले. समजून सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं. आतड्याच्या कॅन्सरची सर्जरी रोबोटिक पद्धतीने करून त्यांची तेवढी आतडी कट करून आतल्या आत पुन्हा जॉईन करून टाकली. बाबांना 2 दिवसानंतर लिक्विड्स वगैरे सुरू केले. 5व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज करून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्येच ज्या पेशंट्सला ॲडमिट राहण्याची आवश्यकता नसते यांच्यासाठी एक हॉस्टेल फॅसिलिटी आहे. त्यांना म्हणाले एक आठवडाभर तिथे थांबा. आता त्यांचा आहार वगैरे सर्व व्यवस्थित सुरळीत झाला. मग त्यांना पुन्हा ॲडमिट करून जबड्याचा तेवढा हाडाचा भाग, गळ्यातल्या ग्रंथी काढून घेतल्या. मांडीच्या त्वचेची, जाड त्वचेची जी प्लास्टिक सर्जरी असते ती सर्जरी करून त्यांचा चेहऱ्याचा काढलेला भाग पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करून टाकला. 5व्या दिवशी बाबांना पुन्हा डिस्चार्ज केलं. आले माझ्याजवळ, समाधान व्यक्त केलं. इथे येऊन आम्ही आता पूर्णपणे बरं झालोय. पुढचं जे काही आयुष्य आहे ते मला परत पहिल्यासारखं घालवायचं आहे अशा एक दृढ निश्चय करून पुन्हा पुण्याला रवाना झाले. ज्या टीमचा कॉन्फिडन्स अशा स्वरूपाच्या हाय रिस्क ट्रीटमेंट करण्यासाठी सक्षम असतो तेव्हा निश्चितपणे असे छान रिझल्ट्स देता येऊ शकतात.